Hello dear students, welcome again. I am Yogita Patil. So students, today we are going to learn the remaining part of the 4.2 to serve with love. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण थीम ऑफ द नॉवेल, सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अभ्यासले. आता आपण चॅप्टर 17 टू सर्व विथ लव या नॉवेलचं दिलेलं आहे ते अभ्यासणार आहोत. Look at the page number 181, chapter 17. The half-yearly report of the Students' Council was on November 15th and was one of the important days in the calendar of Greenslade School. तर तो दिवस होता 15 नोव्हेंबरचा. The half-yearly report of the Student Council. तर त्या दिवशी स्टुडंट कौन्सिलचा, विद्यार्थी परिषदेचा सहामाही किंवा अर्धवार्षिक जो काही रिपोर्ट आहे किंवा अहवाल त्या दिवशी सादर होणार होता. अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीनस्लेड स्कूल. आणि ग्रीनस्लेड स्कूलमधील तो एक खूप महत्त्वाचा दिवस होता. आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट दीज ओकेजन्स अँड बिकेम ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रन ॲज द डे अप्रोच्ड. द नॅरेटर लेखक इथं सांगतात, यार ब्रेथवेट जे त्या शाळेत शिक्षक होते, तर ते सांगतात की या ओकेजनबद्दल, या प्रोग्रामबद्दल मी ऐकलं होतं, पण तो म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की त्यांनी त्या शाळेत आल्यापासून तो प्रोग्राम बघितला नसावा किंवा त्यांचा पहिलाच प्रसंग असावा. तर ते सांगतात की या प्रोग्रामबद्दल मी ऐकलं होतं, बट अँड बिकेम ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रन ॲज द डे अप्रोच. आणि त्या मुलांसारखा, त्या विद्यार्थ्यांसारखाच मी देखील एक्सायटेड होतो असं ते सांगतात. इट वॉज इंटायरली देअर डे, अरेंज्ड, प्रेझेंटेड अँड कंट्रोल बाय देम. तर हा दिवस संपूर्ण विद्यार्थ्यांचा होता आणि त्यांच्याकडून तो अरेंज करण्यात आलेला होता. त्यानंतर प्रेझेंट आणि कंट्रोल, आणि त्यांनी जे सगळ्या प्रोग्रामची तयारी केलेली होती आणि त्यांचं सगळं नियंत्रण त्याच्यावर होतं. I observed the activities of my class as they prepared for it, noting with pride the business-like way in which tasks were allocated and fitted into a neat program. तर ते सांगतात की मी त्यांचे ॲक्टिव्हिटीज ऑब्झर्व केल्या, त्यांचं निरीक्षण केलं ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट. जे ते या प्रोग्रामची तयारी करत होते त्याचं ऑब्झर्वेशन त्यांनी केलं आणि त्यांनी नोट केलं की नोटिंग विथ प्राईड द बिझनेस लाईक वे इन विच टास्क वेर ॲलोकेटेड. टास्क, कामे, ॲलोकेटेड जे कामे त्यांना दिलेली होती, अँड फिटेड म्हणजेच अनुसरून. तर त्या प्रोग्रामला अनुसरून, त्या कार्यक्रमाला अनुसरून जी कामं त्यांनी त्या विद्यार्थ्यांना सोपवलेली होती, दिलेली होती, त्याप्रमाणे त्यांना त्याची तयारी करत असताना, काम करत असताना बघून त्यांना त्यांचा अभिमान वाटला. देअर वेर विस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ अदर क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. ऑन दॅट डे देर वॉज नो असेंब्ली. तर त्या दिवशी असेंब्ली देखील नव्हती, म्हणजेच प्रार्थना वगैरे प्रतिज्ञेचा जो प्रोग्राम होतो तर तो त्या दिवशी शाळेत नव्हता. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनम हू सीम टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल्स फॉर द ओकेजन. तर त्या दिवशी विद्यार्थी नवनवीन चांगले असे ड्रेस घालून ते आलेले होते. तर त्यांच्यामध्ये मिस जोसेफ आणि डेनम असे त्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. हू सीम टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल्स फॉर दी ओकेजन्स. तर त्या प्रोग्रामचे ते काही इम्पॉर्टंट ऑफिशियल्स, अधिकारी असावे असं त्या ठिकाणी वाटत होते किंवा भासवत होते. मूड अबाउट अमॉंग देअर कलिग्स इन्शुरिंग दॅट इच वन वॉज रेडी टू प्ले हिज ऑर हर पार्ट. इन्शुरिंग दॅट इज वन वॉज रेडी टू प्ले हिज ऑर हर पार्ट. तर त्यांच्या कलिग्समध्ये त्यांचे सहकारी, जे त्यांचे सगळे त्या ठिकाणी पार्ट जे काही आहेत, तर ते त्या ठिकाणी ते प्ले करायला किंवा सादर करायला ते रेडी होते, याची खात्री ते करून घेत होते. अ बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरी वन ट्रूप इन टू दी ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन क्लासेस. ट्रूप म्हणजे काय, एकत्र येणे किंवा जमा होणे. तर ते एकत्र आता 10 वाजता बेल झाल्यानंतर जमा होऊ लागले कुठं, इन टू दी ऑडिटोरियम म्हणजेच काय, सभागृह. तर सभागृहामध्ये ते आता एकत्र येऊ लागले. मिस जोसेफ अँड डेनम
the two most senior students sat on the stage, one on each side of Mr. Florian, who, as soon as everyone was seated and silent, stood and addressed the school. मिस जोसेफ आणि डेनम हे दोन जे काही विद्यार्थी होते ते स्टेजवर आले. वन ऑन ईस्ट साईड ऑफ मिस्टर फ्लोरियन हे त्या शाळेचे हेडमास्टर मुख्याध्यापक, तर त्यांच्या आजूबाजूला ते दोघं त्या स्टेजवर बसले. हू ॲज सून ॲज एव्हरीवन वॉज सीटेड अँड सायलेंट स्टूड अँड ॲड्रेस दी स्कूल. तर सगळे त्या ठिकाणी शांतपणे बसले, उभे राहिले. ही स्पोक ॲट लेंथ reiterating the aims and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. तर आता त्यांनी मिस्टर फ्लोरियन यांनी भाषण दिलं, ते बोलले याच्यावर. ही स्पोक ॲट लेंथ, तर खूप बोलले त्याच्यावर ते. रिटरेटिंग म्हणजे काय की पुन्हा पुन्हा सांगणे. काय सांगितलं त्यांनी? द एम्स अँड पॉलिसी ऑफ दी स्कूल. तर त्या शाळेचे ध्येय, पॉलिसी वगैरे ते त्यांनी पुन्हा पुन्हा परत सांगितल्या. अँड ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ईच चाइल्ड कुड मेक टू दी फर्दरन्स म्हणजे काय? पुढे नेणे किंवा मदत करणे. ऑफ दोज एम्स, तर त्यांचे जे काही ध्येय आहेत, एम्स आहेत, ते पुढे नेणे किंवा ते पूर्ण होण्यासाठी मदत करण्यामध्ये विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे त्यांना सांगितलं. ही गेव प्रेज व्हेरेवर इट वॉज इंडिकेटेड बट इन्सिस्टेड दॅट देर वॉज a great deal to be done by themselves towards general improvement in conduct, cleanliness and the pursuit of knowledge. तर ही गिव प्रेस व्हेरीवर इट वॉज इंडिकेटेड, तर जेव्हा गरज होते तेव्हा त्यांनी कौतुक केलं. परंतु त्यांनी अजून काही गोष्टी ज्या काही आहेत त्या सांगितल्या की इट ग्रेट डील टू बी डन बाय देमसेल्स. अजून त्यांना खूप काही असं करायचं आहे. टुवार्ड्स अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट, तर त्यांच्या कंडक्टमध्ये किंवा त्यांच्या स्वभावामध्ये, वागणुकीमध्ये. त्यानंतर क्लिनलीनेस, स्वच्छता. अँड द पर्स्यूट ऑफ नॉलेजचा अर्थ आहे की ज्ञान मिळवण्यामध्ये त्यांना अजून त्या ठिकाणी प्रगती करायची आहे हे त्यांनी सांगितलं. ॲज आय लिसन आय रिअलाइज दॅट दिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरीवन इन इट. ॲज अ लिसन, व्हेन रायटर लिसन, जेव्हा लेखकांनी त्यांना ऐकलं त्यांचं बोलणं, मिस्टर फ्लोरियन यांचं, ही रिअलाइज, तेव्हा त्यांना रिअलायझेशन झालं, त्यांना जाणीव झाली काय? दॅट दिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल. रिमोटचा अर्थ आहे इथं दूर असणे. तर ही व्यक्ती किंवा हा माणूस या शाळेपासून दूर नाही किंवा त्याच्या जे काही भावना आहेत त्याच्याशी जोडून आहेत. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरीवन इन इट. तर त्याची ओळख, त्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात आलं की ते स्वतःला या शाळेशी आणि शाळेच्या प्रत्येकाशी त्यांची ओळख आहे किंवा त्यांना ते ओळखून आहे किंवा स्वतःला ते त्या शाळेशी जोडून आहेत असं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं. ही देन विश देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रिमेंडस ॲप्लॉज. आणि अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांना विश केलं, यशाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी ते स्टेज सोडलं विथ ट्रिमेंडस ॲप्लॉज म्हणजे काय? टाळ्यांचा गडगडाट किंवा टाळ्यांचा गजर. तर अशा प्रकारे खूप मोठ्या टाळ्यांच्या गजराने त्यांनी ते स्टेज सोडला. नेक्स्ट पॅरेग्राफ. थिंग्स नाव मूव्ड क्विकली इन टू गिअर. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द कौन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. आणि आता पुढच्या गोष्टी अगदी क्रमाने त्या ठिकाणी सुरू झालेल्या होत्या. सुरुवातीला मिस जोसेफ उभ्या राहिल्या अँड शी गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द कौन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. तर त्यांनी त्या कौन्सिलचे, त्या परिषदेचे त्या ठिकाणी पर्पज, उद्देश आणि ॲक्टिव्हिटीज ज्या काही कामं आहेत ती त्यांनी एक्सप्लेन केली. इच क्लास वूड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ज ऑन दी स्टडीज pursued during the half year which began after Easter, a representative having been chosen for each subject. आणि आता अशा प्रकारे प्रत्येक क्लासने, इच क्लास वूड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ज. तर प्रत्येक क्लासचा, प्रत्येक वर्गाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह होता, एक प्रतिनिधी होता
आणि ते त्यांचा रिपोर्ट ते सादर करत होते, अहवाल ते सादर करत होते. कशावर सादर करत होते? ऑन द स्टडीज परस्यू ड्युरिंग द हाफ इयर विच बिगॅन आफ्टर ईस्टर. तर ईस्टर नंतर सुरू होणारं त्यांचं जे काही वर्ष आहे, तर त्या हाफ इयरमध्ये जे काही त्यांच्या स्टडीज, अभ्यास वगैरे कसा चालू होता किंवा कसं त्यांनी संपादन केलं, तर त्याचा अहवाल त्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी इथं देत होते. अँड रिप्रेझेंटेटिव्ह हॅविंग बीन चूजन फॉर इज सब्जेक्ट. आणि प्रत्येक विषयाला एक रिप्रेझेंटेटिव्ह, एक प्रतिनिधी त्यांनी निवडलेला होता. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. आणि जेव्हा सगळ्या क्लासेसच्या सगळ्या वर्गांचा रिपोर्ट तिथं सादर करण्यात आला आणि सादर केला गेला, तेव्हा तिथे एक शिक्षकांचा पॅनल त्या स्टेजवर बोलवण्यात आलं. का बोलवण्यात आलं? टू ॲन्सर क्वेश्चन्स फ्रॉम दी बॉडी ऑफ दी हॉल ऑन मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ दी व्हेरियस रिपोर्ट्स. तर हे जे काही व्हेरियस रिपोर्ट्स, वेगवेगळे रिपोर्ट, अहवाल विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी सादर केलेले होते, तर त्यांच्यामधून निर्माण होणारे जे काही प्रश्न होते, तर त्या प्रश्नांचं, त्या शंकांचे समाधान करण्यासाठी, त्या प्रश्नांचं उत्तरं देण्यासाठी शिक्षकांचं एक पॅनल तिथं बोलवण्यात आलं होतं. ओके फ्रेंड्स, तर याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.